आज आपण बनवूया पनीर लबाबदार। त्यासाठी इथं मी 750 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। अमूलची फ्रेश क्रीम आहे, अमूल चीज आहे। इथं मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं काजू घेतलेले आहे, मगज आहे, 2 कांदे आहे, 2 टमाटर आहे, हिरवी मिरची आहे, काश्मीरी मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आणि कोथिंबीर। आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ। कांदा आपण आता काढून घेऊ। आपण आता टमाटर बारीक कट करून घेऊ। आपण टमाटर काढून घेऊ। एक मिरची कट करून घेऊ। आता मिरची काढून घेऊ। पनीर कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने चौकोनी क्यूब करून घ्यायचे आपल्याला पनीरचे पूर्ण। पनीरचे क्यूब कटिंग झालेली आहे। पनीर आपण आता काढून घेऊ। पनीरला मसाल्याने कोट करून घेऊ। त्यासाठी इथे मिरची पावडर घेतलेली आहे, हळद आहे, मीठ आहे। पनीरला व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आपण आता पनीर फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झालेले आहे। आपण आता त्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊ। पनीरला हलका गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तर आपण फ्राय करून घेऊ। पनीर आपलं फ्राय झालेलं आहे हलका गोल्डन ब्राऊन। आपण आता पनीर काढून घेऊ। तेलाची तयारी करून घेऊ। कट केलेली हिरवी मिरची, चॉप केलेला कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आपण आता बारीक कापलेले टमाटर घालून घेऊ। 5 मिनिटं आपण परतून घेऊ व्यवस्थित। कांदा मसाला आपला फ्राय झालेला आहे। आपण आता ग्रेव्ही घालून घेऊ त्याच्यात। जोपर्यंत ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेऊ। ग्रेव्ही आपली छान अशी परतून झालेली आहे, तेल पण सुटलेलं आहे। आपण आता त्यामध्ये मसाले घालून घेऊ। किचन किंग काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, धना पावडर आहे, हळद आहे, चिकन मसाला आहे, थोडा गरम मसाला, चवीनुसार मीठ। मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। बघू शकता तुम्ही मसाले छान आपले परतून झालेले आहे। आपण आता ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं आपण अशीच ग्रेव्ही उकळून घेऊ। ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे। ग्रेव्ही पण मस्त घट्ट झालेली आहे। आपण आता ग्रेव्हीमध्ये पनीर घालून घेऊ। फ्राय केलेले पनीर, कस्तुरी मेथी, चीज, पनीर, अमूल फ्रेश क्रीम व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण ग्रेव्हीमध्ये। पनीर लबाबदारची भाजी आपली रेडी झालेली आहे। आपण आता सर्व करून घेऊ। ही भाजी तुम्ही नान, लच्छा कुलचा सोबत खाऊ शकता। खूप सुंदर टेस्ट येते।